हाय हॅलो नमस्कार. आजच्या व्हिडिओमध्ये मी रेश्मा तुमचं खूप खूप मनापासून स्वागत करते. तर आजच्या व्हिडिओमध्ये आज आपण गोकुळाष्टमीला बनवला जाणारा सुंठवडा कसा बनवायचा ते बघणार आहोत. तर सुंठवडा बनवण्याची हीच पारंपरिक पद्धत आहे. बरेच जण त्यामध्ये ड्रायफ्रूटसुद्धा घालतात. तर बघा, मी पारंपरिक पद्धतीने तुमच्यासोबत ही रेसिपी शेअर करते. तर यासाठी मी इथे अख्खे धने अर्धी वाटी इतके घेतलेले आहेत. तुम्ही एखाद्या कोणतंही तुमच्या घरामध्ये भांडं असेल त्या भांड्याचं माप घेऊन तुम्ही हा प्रसाद बनवला तरीही चालेल. तर हे धने आपल्याला मंद गॅसवरती छान असे, आपल्याला जोपर्यंत सुगंध येत नाही तोपर्यंत आपल्याला छान असे भाजून घ्यायचे आहेत. तर इथे धने भाजून झाल्यानंतर मी इथे ओवा भाजून घेणार आहे. तर ओवा इथे आपल्याला 1.5 चमचा इतका घालून घ्यायचा आहे आणि ओवा सुद्धा आपल्याला याच प्रकारे भाजून घ्यायचा आहे. फक्त आपल्याला याचा कच्चेपणा जो असतो तो घालवायचा आहे. तर बघा, हा सेम प्रसाद आपल्या हनुमान जयंतीला पण बनवला जातो. तर हीच पारंपरिक पद्धत आहे. बरेच जण यामध्ये ड्रायफ्रूट्ससुद्धा घालतात. जर तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही यामध्ये ड्रायफ्रूट्स भाजून घातले तरीही चालेल. पण पारंपरिक रेसिपीमध्ये ड्रायफ्रूट्स घातले जात नाहीत. हा प्रसाद असाच बनवला जातो, म्हणून मी यासाठी तुम्हाला याच पद्धतीने दाखवते. तर बघा, इथे आपला ओवासुद्धा भाजून झालेला आहे. आता या ठिकाणी मी इथे डेसिकेटेड खोबरं वापरलेलं आहे. तर तुमच्याकडे जर सुकं खोबरं असेल तर तुम्ही ते सुकं खोबरं घेतलं तरीही चालेल. तर बघा, आता इथे हे खोबरंसुद्धा आपल्याला छान असं नुसतं भाजून घ्यायचं आहे. तर हा सुंठवडा खाल्ल्याने पचनशक्ती सुधारते, रोगप्रतिकारशक्ती वाढते आणि सर्दी खोकला यांसारख्या त्रासांपासून आराम मिळतो. हा शरीराला ऊर्जा देणारा एक अत्यंत पौष्टिक आणि गुणकारी पदार्थ आहे. आता हे सर्व सुंठवड्याचं जे साहित्य आहे, खडीसाखर, वेलची, खोबरं आणि ओवा आणि हे धने आपल्याला मिक्सरवरती छान ग्राइंड करून घ्यायचं आहे. तर याचं आपल्याला पूर्ण बारीक पावडर करून घ्यायची आहे. तर बघा, कृष्ण जन्माष्टमी, रामनवमी किंवा हनुमान जयंती याला सुंठवडाच हा प्रसाद का दिला जातो याचे हे बरेच कारणे आहेत. आणि हा सुंठवडा प्रसाद म्हणून देण्यामागचं नेमकं कारण तरी काय आहे आणि तो चिमूटभरच का दिला जातो याचे खूप काही आरोग्यदायी फायदे आहेत. तर बघा, मी तुम्हाला मगाशी सांगितलं पचनक्रिया सुधारते, म्हणजेच अपचन, गॅस, पोटदुखी कमी करण्यास मदत होते, भूक वाढण्यास मदत होते, चयापचय आपलं म्हणजे मेटाबॉलिझम जो असतो तो सुधारतो, सर्दी आणि कफवरती रामबाण आहे, घशातील खवखव, सर्दी, खोकला कमी होतो, शरीरातील उष्णता व ऊर्जा मिळून थकवा दूर होतो आणि हाडे आणि सांध्याचे जे आरोग्य असतं, म्हणजे सांधेदुखी आणि हाडामधील जो कडकपणा आहे तो कमी होण्यास मदत होतो. तर बाहेरील वातावरणामुळे शरीरामध्ये जडत्व येतं, सुस्ती येते. तर अशा बऱ्याच गोष्टी आपल्याला म्हणजे शरीराला जे काही पोषक मिळण्यासाठी हा सुंठवडा केला जातो. या सर्व रोगांवरती आळा घालण्यासाठी सुंठवडा हा रामबाण आहे. तर बघा, आता हे सर्व जिन्नस आम्ही एका भांड्यामध्ये काढून घेतलं आहे. आता या ठिकाणी मी इथे सुंठ पावडर घालून घेत आहे. तर ही रेडीमेड मी इथे सुंठ पावडर वापरत आहे. जर तुमच्याकडे अखंड सुंठ असेल तर ती आधी चांगली कुटून घ्या आणि नंतरच मिक्सरवरती वाटून घ्यायची आहे. तर आता मी इथे सुंठ पावडर मिक्स करून घेतली आहे. तर अशा या पद्धतीने हा सुंठवडा आपला बनवून तयार झालेला आहे. हवं असल्यास तर तुम्ही यामध्ये तुम्हाला जे आवडीचे ड्रायफ्रूट्स घालायचे असतील तर तुम्ही यामध्ये ड्रायफ्रूट्स क्रश करून घातले तरीही चालेल. तर बघा, कृष्ण जयंती, राम जयंती, दत्त जयंती आणि हनुमान जयंती या प्रत्येक जयंतीला हा सुंठवडा बनवला जातो. तर कृष्ण जन्माष्टमी, दत्त जयंती किंवा रामनवमी असेल तर आपल्याला तुळशीचं पान ठेवून हा प्रसाद आधी देवाला दाखवायचा आहे आणि नंतर सगळ्यांना द्यायचा आहे. तर आवर्जून तुळशीचं पान ठेवा आणि नक्कीच प्रसाद हा नक्की ग्रहण करा. आणि हा सुंठवडा 10 ते 12 दिवस छान टिकतो. यासाठी हवाबंद डब्यात याला भरून ठेवायचा आहे. आणि जेवल्यानंतर रोज दुपारी 1 चमचा हा सुंठवडा घ्यायचा आहे. तर या प्रकारे आपला हा सुंठवडा पारंपरिक पद्धतीने बनवून तयार झालेला आहे. तर आशा करते की आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल. तर आजचा व्हिडिओ कसा वाटला तर कमेंट करून मला नक्की सांगा. तर भेटूयात अशा छानशा एका नवीन रेसिपीसोबत. बाय बाय.